बोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. आपलं सगळ्यांचं आपलं दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात स्वागत आहे. आणि आपण सगळे अभ्यास करून आलेलोच आहोत. 2 छान समास आहेत आज चिंतनाला. आणि आज जे कोण दोघं जण आपल्या समोर चिंतन मांडणार आहेत ते दोघंही अतिशय गुणी साधक कार्यकर्ते असे दोघं एकत्र मित्र आहेत. म्हणजे अतिशय पक्के असे दोघं, त्यांची खास मैत्री आहे. ते दोघंही समर्थ भक्त आहेत, उत्तम कार्यकर्ते आहेत. दोघंही डॉक्टर काकांचे अनुग्रहित आहेत, उत्तम अभ्यासक आहेत आणि सामाजिक बांधिलकी घेऊन दोघंही बाहेर काम करायला निघालेले आहेत. शिवसमर्थ प्रतिष्ठान नावाचं एक प्रतिष्ठान त्यांनी उभं केलं बरेच वर्षांपूर्वी मावळला, वडगाव मावळला. आणि समर्थांचं हे बाल शिबिरं जी असतात लहान मुलांसाठी ती बरेच वर्ष सातत्याने ही बाल शिबिरं ते चालवत आहेत. आणि हे दोघं जण जे आहेत मित्र, खास मित्र, हे त्याचे आधारस्तंभ आहेत. आणि आज ते दोघं चिंतन मांडणार आहेत. आणि समासही खूप खूप छान आहेत आजचे चिंतनाचे. पहिला समास जो आहे तो आहे सत्वगुण लक्षण. सत्वगुण काय आहे आपण बघणारच आहोत. कारण भगवद्गीतेमध्ये भगवंताने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की सत्वात संजायते ज्ञानम. कारण सत्वाशिवाय ज्ञानापर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. आणि त्याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तव रजतमा ते दोन्ही देखिली प्रौढ पतनी, सत्वा वाचून नाणी ज्ञानाकडे. म्हणजे रजतमा जे दोन्ही आहेत, तव रजतमा ते दोन्ही देखिली प्रौढ पतनी. प्रौढ म्हणजे खूप मोठं पतन करतात. जर का हे दोन गुण सत्व रज आणि तम हे दोन गुण जर आपण बाळगले तर मोठं आपलं पतन करतात. कारण सत्वाशिवाय आपण ज्ञानापर्यंत पोचू शकत नाही, असं संतांचं, शास्त्राचं, असं सगळ्यांचं आपल्याला सांगणं आहे. तर मी आज राहुल अवसरकर सुरुवातीला सत्वगुणावर आपलं चिंतन मांडणार आहे. तर मी त्याला विनंती करते की त्याने त्याचं चिंतन आपल्या सगळ्यांसमोर मांडावं. धन्यवाद शमिकाताई. माझा आवाज येतोय? हो, येतोय व्यवस्थित. शमिकाताई, तू आम्हा दोघांचं एवढं जास्त कौतुक केलेलं आहे की खरंच त्याच्यासाठी आम्ही लायक आहोत की नाहीत हे सद्गुरूंनाच माहिती. आज माझ्यासाठी जो सत्वगुण लक्षणचा निरूपणाचा समास माझ्यासाठी आलेला आहे अभ्यासाला, तर त्याच्यासाठी मी आता माझं जे चिंतन आहे ते सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, पेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंना वंदन करतो, श्री समर्थांना वंदन करतो, आपल्या दोनही आचार्य त्यांना वंदन करतो आणि तुम्ही सर्व श्रोतेजन तुमच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करून आज मी माझ्या चिंतनाला प्रारंभ करतो. माझ्या या चिंतनाच्या साठी मी डॉक्टर काकांचा दासबोध, डॉक्टर काकांची चिंतनिका, बेलसरेंचा सार्थ दासबोध, सुनील दादांचे दासबोधाचे मानसशास्त्र, लीलाताई गाडगीळ यांची भावसुमनांजली, गोंदवलेकर महाराजांचा आणि मंदाताईंच्या प्रवचनांचा आधार घेतलेला आहे. श्री समर्थांनी पहिला दशक म्हणजे स्तवनाचा किंवा नमस्काराचा किंवा प्रास्ताविकाचा दशक लिहिलेला आहे. या दशकानंतर त्यांनी लगेचच सुरुवात ही लक्षणांच्या समासापासून केलेली आहे. संपूर्ण दुसरा दशक हा लक्षणांचा समास समर्थांनी सांगितलेला आहे. समर्थांसारखा आत्मज्ञानी संत ज्यांनी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचे दर्शन त्यांना झालेलं आहे,
त्यांचा अनुग्रहही झालेला आहे, जे स्वतः मारुतीचा अंश आहेत, ज्यांनी संपूर्ण वेदांताचा अभ्यास केलेला आहे, अशा सत्पुरुषाने ग्रंथलेखन करताना एकदम मूर्ख लक्षण किंवा उत्तम लक्षण यावर का यावे असा विचार मनात आला. त्याच्या उत्तरासाठी त्यावेळेच्या भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीचा सुद्धा मागोवा घेण्याची गरज वाटली. समर्थांनी टाकळीला 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर देशकालाची परिस्थिती समजून घेण्यासाठी तीर्थयात्रेच्या निमित्ताने संपूर्ण हिंदुस्थान पाहण्यास प्रारंभ केला. भारत भ्रमणामध्ये समर्थांच्या असे लक्षात आले की सर्वत्र अनागोंदीचा कारभार आहे. 300 वर्ष हिंदुस्थान गुलामगिरीमध्ये खितपत पडलेला होता. मनुष्य आपले स्वत्व विसरलेला होता. त्याला गुलामगिरीची एवढी सवय झालेली होती की तो दुसरा कशाचाही विचार करू शकत नव्हता. आपला धर्म, देश याच्या बाबतीत आपले काही कर्तव्य असते हे देखील तो विसरून गेलेला होता. धर्म, नीतिमत्ता, आदर्श या सर्वाचा हिंदू समाजाला विसर पडलेला होता. अशा निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी आणि पुन्हा धर्माची स्थापना करण्याची फार मोठी जबाबदारी त्या काळी समर्थांवरती येऊन पडली होती. ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या शेतामध्ये उत्तम पीक घ्यायचे असेल तर पहिले जमिनीची मशागत चांगली करून घेतो, त्याप्रमाणे श्री समर्थांना धर्माची स्थापना करण्यासाठी पहिले उत्तम समाज घडवण्याची आवश्यकता जाणवली. त्यासाठीच त्यांनी हा दशक लिहिला असावा असे मला वाटते. संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते, नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे असतात. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहितो, तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याप्रमाणे श्री समर्थांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी दासबोध लिहिलेला नाही, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही त्यांना तळमळ होती. त्यासाठी त्यांनी मूर्ख लक्षण, उत्तम लक्षण, चातुर्य लक्षण, करंट परीक्षा, जनस्वभाव यासारखे 19 समास संपूर्ण दासबोधामध्ये सांगितलेले आहेत. त्यातलाच सत्वगुण लक्षण हा समास आज आपण अभ्यासणार आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की जसे जसे आपण वरवर जाऊ तसे तसे आपला दृष्टिकोन मोठा बनत जातो. हे समजून सांगताना मंदाताई त्यांच्या प्रवचनामध्ये एका टेकडीचे उदाहरण देतात की जसं जसं आपण टेकडीच्या वरवर जातो तसे तसे आपल्याला परिसरातले मोठं दर्शन व्हायला लागतं. त्याप्रमाणे आपण आज एक एक पायरी चढत सत्वगुणापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. याआधी आपण मूर्ख लक्षण, उत्तम लक्षण, कुविद्या, भक्ती निरूपण, रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण इत्यादी 6 पायऱ्या आपण चढून आलो आहोत. सत्वगुणी माणसाचे प्रापंचिक, सामाजिक, राष्ट्रीय जीवनातले वागणे समर्थांच्या स्वानुभवाच्या आधारे अत्यंत प्रासादिक शब्दात वर्णन केलेले आहे. तामसिक मनुष्य परमार्थ साधनेच्या दृष्टीने अगदीच बाद असतो, त्यामध्ये काही कर्तृत्व नसते. तर रजोगुणी माणसात कर्तृत्व असते पण कर्तेपणाचा विलक्षण अहंकार असतो. सत्वगुण मनुष्य हा रजोगुणी माणसापेक्षा जास्त कर्तबगार असूनही भगवंताच या कार्याचा करता आहे या भावामध्ये तो स्थिर राहिलेला असतो. सत्वगुणी माणूस आपल्या कार्याची जाहिरात करत असतो. मिरवणे हा रजोगुणी माणसाचा खास स्वभाव आहे. सत्वगुणी माणूस मुक्तपणे कार्य करीत राहतो. उलट बोलून जाहिरात करण्यामध्ये त्याची जी शक्ती खर्च होत नसते तो समग्रतेने ईश्वराचे कार्य करीत असतो. ज्या जीवनात सत्वगुणाचा प्रभाव असतो त्या जीवनाचा सुगंध दरवळलेला असतो. मांगल्याचा आणि पावित्र्याचा आविर्भाव त्याच्या जीवनामध्ये आढळतो. याचे वर्णन सविस्तरपणे या समासामध्ये समर्थांनी केलेले आहे. भगवंताविषयी मनापासून प्रेम हे सत्वगुणी माणसाचे मुख्य लक्षण आहे. पण तरी देखील प्रपंचातील कर्तव्य तो विहित कर्म म्हणून मनापासून करतो. सुनील दादा आपल्या प्रवचनांमध्ये एक नेहमी उदाहरण देतात की प्रपंच हा दाईसारखा करावा आणि परमार्थ हा आईसारखा करावा. सत्वगुणी माणसाच्या जीवनातली रामकृष्ण परमहंसांची ही शिकवणूक आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. सत्वगुणी माणसाचे संपूर्ण जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञ असतो. तो स्वतः हा यज्ञ करतो आणि इतरांकडून यज्ञकर्म करून घेतो.
याचे जिवंत आणि आपल्या सर्वाचे परिचयाचे उदाहरण म्हणजे आपल्या दोनही आचार्य. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज आपण हा सर्वजण अभ्यास करीत आहोत. देहबुद्धीमुळे त्रिगुणांमध्ये शबल व शुद्ध असा भेद केला जातो. युद्ध करणे हा तमोगुण असला तरी केवळ कर्तव्य म्हणून जनहितार्थ युद्ध करणे हा सात्विक गुण होय. आत्मबुद्धीने केलेले कर्म हे पारमार्थिक कर्म होय. राष्ट्रहितार्थ अतिरेक्यांना मारणे हा सत्वगुण होय. त्रिगुणांचे प्रापंचिक रूप शबल तर पारमार्थिक रूप शुद्ध असते. पारमार्थात त्रिगुणात मी जगासाठी ही निस्वार्थी भावना असते. सूक्ष्म अदृश्याला सर्वस्व मानून त्यागवृत्तीचे पोषण केले जाते. निष्कामतेच्या आदर्शामुळे चिंतनशील व निवृत्ती प्रधान वृत्ती जोपासली जाते. वासना निर्मूळ करून साधनेत रत झाल्याने आत्मज्ञान प्रकटते. आत्मानात्म विवेकाने सदैव समाधानी अवस्थेत राहता येते. साधू, संत, योगी, आत्मज्ञानी हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखे होण्यात आनंद वाटतो. विशाल वृत्तीमुळे दुसऱ्याबद्दल अकृत्रिम जिव्हाळा वाटून सर्वांशी स्नेह जडतो. परोपकारी वृत्तीमुळे दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखावतो. सुखदुःखात न डगमगता हरिकथा, भजन, कीर्तनादी कार्यक्रमामध्ये रमतो. भगवंताचे अखंड स्मरण, त्यामुळे देहबुद्धी उणावून देहाचे आपोआप विस्मरण होतच जाते. अशी ही महत्वाची वैशिष्ट्ये असून या समासात सत्वगुणाची लक्षणे सांगताना समर्थांनी त्रिगुणाचे पारमार्थिक रूप सविस्तरपणे सांगितलेले आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती पाविजेत. दासबोधाचा मार्ग हा भक्तीचा आहे. व्यक्तीसाठी सत्वगुण महत्वाचा आहे हे या ओवीमधून स्पष्ट होते. सत्वगुणाच्या 89 विस्तृत ओव्यांमधून समर्थांनी विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. तरीही स्वल्प बोलिले यथामती अशी शेवटी समर्थ म्हणतात. त्रिगुणात्मक जीवात सद्गुणाचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे, कारण तो भगवंताकडे नेतो, मोक्ष दाखवतो. त्यासाठी भजन, सेवावृत्ती महत्वाची. ज्यात सत्वगुणाचा प्रादुर्भाव झाला की जीव कोणकोणत्या सत्वगुणांचा अंगीकार करतो हे प्रथम समर्थ सांगतात. सत्वगुणी मनुष्याला पारमार्थिक आवड निर्माण होऊन तो आपल्या स्वधर्माचे निष्ठेने पालन करतो, दान करतो, परोपकार करतो. शास्त्रानुसार विधियुक्त वर्तन त्याचे होऊ लागते. संसाराची आसक्ती कमी होते. भगवंताच्या सेवेची आवड निर्माण झाली की त्यातून त्याच्या वर्तनात बदल होतो. सत्वगुण अंगी बांधलेले माणसे कशी हे 1 ते 50 ओव्यांमधून तो सत्वगुण असे वर्णन समर्थांनी केलेले आहे. प्रथम सत्वगुणाची व्याख्या, सत्वगुण कसा ओळखायचा याचे प्रत्यंतर दाखवणाऱ्या ओव्या, सत्वगुणांच्या परिणामाची ओळख, त्यामुळे झालेला वर्तन बदल याचे दिग्दर्शन ओवी 51 ते 86 पर्यंत समर्थ करतात. जीवाचे त्रिगुणात्मक वागणे भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात स्पष्ट केलेले आहे. भक्ती 3 प्रकारची, आहार 3 प्रकारचे, 3 प्रकारच्या श्रद्धा हे सर्व वर्णन त्यात आहे. सत्वगुणी लवकर उन्नती करून घेतो. तो योग्य मार्गाने जाऊन आत्मज्ञान मिळवण्यासाठी सत्वगुण अत्यंत महत्वाचा असतो. म्हणूनच सत्वगुणी ज्ञानप्राप्ती असे श्री समर्थ म्हणतात. सत्वगुणामुळे मुख्य अहंकार, अस्मिता कमी होते. आसक्ती जी प्रपंचाकडे होती ती भगवंताकडे वळते व त्यामुळे आपोआपच वासना क्षीण होत जातात. वासना क्षीण होत होत तिचे निर्वासन अलिप्त भावना येणे, अकर्ता भावात कर्म करणे या विद्या साध्य होतात. या सहज साध्य होतात म्हणून त्या सद्विद्या. या सद्विद्येमुळेच पुढे विरक्ती, त्यागाकडे वृत्ती वळते. त्यागही 3 प्रकारचे आहेत. उत्तम गुण, भक्ती, सत्वगुण, सद्विद्या, विरक्ती ही लक्षणे या ज्या समासात विशद केलेली आहेत तो समास म्हणजे दैवी संपत्तीचे दुसरे रूप आहे. अनित्यात दैवी आसुरी दोनही संपदा येतात. त्यात बदल होऊ शकतो. अनित्य विषय असलेला हा दुसरा दशक अनित्य विषयांनीच व्याप्त झालेला आहे. सत्वगुणामुळे जीव सद्बुद्धीकडे चटकन वळतो.
ती सद्विद्या कशी याची ओळख करून देणारे विवरण श्री समर्थांनी आपल्या पुढच्या समासात केलेले आहे. त्या बाबतीतचे चिंतन गणेश दादा आता आपल्याला करून देईल. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय छान राहुल, तू दासबोधाचा अभ्यास करतो आहेस हे कळलंच. एकंदर चिंतन तू ज्या पद्धतीने मांडलंस, कारण सुरुवातीला तू एक तर्क घेतला होतास की असं का बरं समर्थांनी लिहिलं असेल, आणि भौगोलिक परिस्थितीवरून तू एक तर्क मांडण्याचा प्रयत्न केलास. आणि वेदांतशास्त्र पण असं म्हणतं की तर्क, न्याय, श्रुती आणि अनुभव या कसोटींवर जे उतरतं पूर्ण आपलं जे सांगणं असतं ते, त्याचा ज्या सगळ्या कसोटींवरनं उतरून जे बाहेर येतं त्याला त्या पद्धतीनं वेदांत शास्त्र आपलं मत नेहमी मांडत असतं. तर अशा पद्धतीने चिंतन मांडणं हे खूप छान असतं, आणि छान झालं तुझं चिंतन. आता पुढचं जे आहे ते सद्विद्या लक्षण आहे, आणि गणेश दादा आपलं चिंतन त्याच्यावर मांडणार आहे. आणि आपण मागच्या वेळेला विद्या या शब्दाचा अर्थ बघितला होता, आपल्याला माहिती आता त्याचा अर्थ. फक्त एक दोन गोष्टींचा खुलासा पटकन होईलच पुढे. पण मी स्वतः जेव्हा अभ्यास करायला बसले तेव्हा मला हे कळलं की विद्या आणि ज्ञान म्हणजे आता नक्की विद्या आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी एकच आहेत का, आणि आपण कन्फ्युज होऊन जातो नेहमी. तर शास्त्र खूप छान पद्धतीने आपल्याला या दोन गोष्टींबद्दल सांगत असतं की विद्या ती असते जी आपल्याला स्वतः जाणून घेऊन करायची असते, म्हणजे तिकडे आपल्याला काहीतरी करावं लागतं, शिकावं लागतं. तर विद्या म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर जे स्वतः करून घेतो ते, आणि ज्ञान ते मात्र जे असतंच ते आहे ते ज्ञान. हा या दोघांमधला फरक आहे. म्हणजे वेदांत शास्त्राच्या भाषेमध्ये जर आपण या दोघांकडे बघायचा प्रयत्न केला तर ज्ञान ते जे वस्तुतंत्र आहे, म्हणजे ज्ञान हे वस्तुतंत्र आहे आणि विद्या ही कर्तुतंत्र आहे. तर वस्तुतंत्र आणि कर्तुतंत्र याची जी व्याख्या आहे, पंचदशीच्या मागे जे पारिभाषिक शब्द आहेत ते फक्त शब्द एका वाक्यामध्ये त्याचे अर्थ लिहिलेले ते वाचून दाखवते, आणि मग मी हँड ओव्हर करते गणेश दादाकडे. वस्तुतंत्राचा अर्थ आहे ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते वस्तुतंत्र आहे. जो धर्म वस्तूच्या स्वाधीन असतो व त्याच्या निर्मितीसाठी अन्य कोणाचीही गरज नसते. उदाहरणार्थ सूर्याची उष्णता ही वस्तुतंत्र आहे, तो तसा उष्णच आहे. मात्र निखाऱ्याची उष्णता कोळसा पेटवून कोणाला तरी उत्पन्न करावी लागते, आणि त्याला कर्तुतंत्र असं म्हणतात. म्हणजे आता आपल्याला कर्तुतंत्राचा अर्थ परत वाचते, दुसरीकडे दिलाय तो. कर्तुतंत्र म्हणजे कर्त्याच्या तंत्राने, म्हणजे कर्त्याच्या प्रयत्नानुसार किंवा कर्त्याच्या इच्छेनुसार मिळणारे फळ, म्हणजे कर्त्यावर व क्रियेवर अवलंबून असलेले फळ असते, त्याला कर्तुतंत्र म्हणतात. आणि विद्या जी आहे ती कर्तुतंत्र आहे, आणि ज्ञान जे आहे ते वस्तुतंत्र आहे. आपल्याला दोन हे छान फरक कळतायत. आणि सद्विद्या ही सत अशी विद्या जी आपल्याला मिळवायची असते, त्याच्याबद्दल आता आपल्याला चिंतन करायचं आहे. आणि ते करण्यासाठी मी गणेश दादाला विनंती करते की त्याने त्याचे चिंतन मांडावं. आवाज येतोय माझा? हो, येतोय. छान. सुरुवातीला शमिकाताईंनी इथल्या कार्याचा आमच्या दोघांचं फार कौतुक केलं. एक मुद्दा इथं नमूद करावासा वाटतो की आदरणीय निमकर काका व मामा गांगल यांनी या कार्यासाठी जे काही कार्यकर्ते निवडले त्यामध्ये आमचा समावेश होता, हे आमचं फार मोठं भाग्य आहे. समर्थांनीच आमची निवड या कार्यासाठी केली हा भाव आहे. त्यामुळे हे एका दुसऱ्या माणसाचं कार्य नसून किमान 50-60 लोक इथे सहभागी असतात. अनेकांच्या सहकार्याने हे कार्य पार पडतं. श्रीराम. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. माझे अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे. मजवाक शून्यास वदवावे,
कृपा कटाक्षे करुणी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना व श्री गुरूंना वंदन करतो। आपल्या आचार्य द्वैंना वंदन करतो। तसेच आपल्या उपक्रम संचालक शमिकाताईंना वंदन करतो। सहभागी सर्व साधक बंधू भगिनींना वंदन करतो आणि चिंतनास सुरुवात करतो। सुरुवात करण्यापूर्वी संदर्भ ग्रंथांचा उल्लेख करतो। सार्थ दासबोध व दासबोध चिंतनिका हे डॉक्टर काकांचे ग्रंथ। सार्थ दासबोध हा प्राध्यापक के.व्ही. वेलसर यांचा ग्रंथ। पडवीवरचा दासबोध हा परमपूज्य अक्काताई वेलणकर यांचा ग्रंथ। दासबोधाचे मानसशास्त्र हा सुनीलदादा चिंचोलकर यांचा ग्रंथ। अशा ग्रंथांचा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग झालेला आहे। चिंतनासाठी समोर असलेला समास सद्विद्या निरूपण हा दुसऱ्या दशकातील 8वा समास आहे। परमार्थ साधने किंवा आत्मज्ञान करून घेणे हे मानवी जीवनाचे मुख्य ध्येय आहे आणि ते साधण्यास नरदेहच अत्यंत उपयोगी पडतो। या दोन मूलभूत गोष्टी पहिल्या दशकात समर्थांनी स्पष्टपणे मांडल्या आहेत। परमार्थ किंवा आत्मज्ञान याच्या उलट प्रपंच किंवा अज्ञान। अज्ञान नाहीसे करण्यासाठीच दासबोध सांगितलेला आहे। या दुसऱ्या दशकामध्ये श्री समर्थांनी अज्ञानाचं स्वरूप सांगून ते नाहीसे करण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगितलं आहे। जीवनात आपले हित साधण्याची संधी असून जो ते साधून घेत नाही तो मूर्ख समजावा असे ठामपणे सांगितलेले आहे। अज्ञानी माणसांच्या वागण्यातच त्यांचे अज्ञान स्पष्ट दिसते। यासाठी त्यांनी मूर्ख लक्षण, कुविद्या, रजोगुण, तमोगुण व पडत मूर्ख यांच्या एकंदर आचरणांचे सविस्तर वर्णन केलेले आहे। प्रापंचिक माणसे देहबुद्धीत वावरतात। देहबुद्धी एकदम नाहीशी होत नाही। त्यासाठी नीतीचे आचरण आणि वैराग्याचा अभ्यास या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते। म्हणून सद्विद्या, सत्वगुण, उत्तम गुण, भक्त आणि विरक्त यांची लक्षणे समर्थांनी सांगितलेली आहेत। अशा प्रकारे साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे विचार सांगून या दशकामध्ये श्री समर्थांनी परमार्थ साधनेचा भक्कम पायाच घातला आहे असे म्हणावे लागेल। माणसाने मूर्खत्वाकडून उत्तमत्वाकडे, कुविद्येकडून सद्विद्येकडे, अभक्तीतून भक्तीकडे, त्रिगुणाकडून गुणातीत्वाकडे व आसक्तीकडून विरक्तीकडे जावे अशी अपेक्षा समर्थ या दशकात व्यक्त करतात। रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी माणसांची लक्षणे या आधीच्या समासांच्या अभ्यासातून आपण सविस्तरपणे पाहिले आहेतच। या तिन्ही प्रकारच्या माणसांना आत्मसुधारणा होण्यासाठी आदर्शांची आवश्यकता असते। अशा आदर्शाची लक्षणं या समासामध्ये श्री समर्थांनी सांगितलेली आहे। या समासातील लक्षणे पाहिली की प्रभू रामचंद्रांची आणि मारुतीरायाची आपोआप आठवण येते। तसेच प्रत्यक्ष श्री समर्थांचे व शिवरायांचे चरित्र डोळ्यासमोर उभे राहते। मुख्यत्वे या समासामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत। काही सद्गुणांच्या जोड्या सांगितलेल्या आहेत, त्यानंतर शुचीचा विचार सांगितलेला आहे आणि काही विशेष सद्गुण सांगितलेले आहेत। ओवी क्रमांक 4 ते 10 सद्गुणांच्या जोड्या दिल्या आहेत। या जोड्यांचे वैशिष्ट्य असे की यापैकी दोन्ही सद्गुण जर नसतील तर जो एक सद्गुण असतो तो पण वाया जातो। दुसऱ्या सद्गुणामुळे पहिल्या सद्गुणाला व्यापकता किंवा समाजाभिमुखता प्राप्त होते। म्हणून हे 2 सद्गुण एकत्र असणे म्हणजे सोन्याला सुगंध किंवा उसाला फळे असावीत असं समर्थ म्हणतात। परमसुंदर आणि चतुर। एखादी स्त्री सुंदर असेल पण जर निर्बुद्ध असेल तर ती जीवनातले अनेक महत्त्वाचे निर्णय चुकीचे घेण्याची शक्यता आहे। हे सांगताना सुनील दादा एक उदाहरण देतात। एक सिनेमा नटी अतिशय सुंदर होती। ती एकदा बर्नार्ड शॉ यांच्याकडे आली आणि म्हणाली, आपण दोघे विवाहबद्ध होऊ, म्हणजे आपली संतती तुमच्यासारखी बुद्धिमान आणि माझ्यासारखी सुंदर होईल। त्यावर बर्नार्ड शॉने गमतीने विचारले, पण आपली संतती माझ्यासारखी कुरूप आणि तुझ्यासारखी निर्बुद्ध झाली तर तेव्हा चातुर्य नसेल तर ते सौंदर्य देखील व्यर्थ होय। संसार रूपाने नाही तर गुणांनी होतो। परमसंपन्न आणि उदार श्रीमंत मनुष्य जर उदार नसेल तर समाजाला त्याच्या संपत्तीचा फारसा उपयोग होत नाही, पण श्रीमंत मनुष्य जर उदार असेल तर समाजाला त्याचा मोठा आधार असतो। आत्ताच उदाहरण द्यायचं झालं
तर आदरणीय रतन टाटा साहेबांचं द्यावं लागेल. नुकतीच कोविड-19च्या परिस्थितीत त्यांनी सुमारे 1500 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. तसेच टाटा सन्सच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. परम सबळ आणि धीर, परमज्ञाता आणि भक्त, पंडित आणि विरक्त, तपस्वी आणि शांत, वक्ता आणि नैराश्यता किंवा निर्लोभता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता, राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक, कार्यकर्ता, निराभिमानी अशा अनेक सद्गुणांच्या जोड्या समर्थांनी सांगितल्या आहेत. सर्व सद्गुणांच्या जोड्यांचा अगदी एकेका वाक्यात सुद्धा विचार करणं वेळेचा विचार करता शक्य नाही. पण तपस्वी आणि शांत व कार्यकर्ता निराभिमानी या दोन जोड्यांचा थोडक्यात विचार करूया. तपस्वी आणि शांत, जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या व्यक्तींनी तपानेच ते सारे प्राप्त केले आहे. तपेविन दैवत प्राप्त होत नाही हा विचार हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी देखील मांडला आहे. पण अशा यशस्वी व्यक्तींमध्ये मी कुणीतरी असामान्य आहे अशी धारणा तयार होते आणि ती व्यक्ती इतर सामान्य माणसांना तुच्छ लेखायला लागते. असं होणं योग्य नाही. तपाला सहजता यावी. तप करवून घेणारा, साधना करवून घेणारा परमेश्वर आहे याचे सर्व काळ भान असावे. सत्कर्माचा अहंकार झाला की केलेले सत्कर्मही वाया जाते. कार्यकर्ता निराभिमानी, कार्य केले की मी केले हा कर्तेपणाचा भाव निर्माण होतो. भगवद्गीता म्हणते, अहंकार विमूढ आत्मा कर्ताहम इति मन्यते. एकदा कर्तेपणाचा अहंकार अंतर्यामी शिरला की त्या पाठोपाठ फलाशा आली. अपेक्षाभंग झाला की क्रोध आला. प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी व मी म्हणतो तशीच झाली पाहिजे हा अहंकार फार सूक्ष्म असतो व तो कार्यकर्त्याला सत्वर गाठतो. कार्य करतो हा अहंकार लवकर जात नाही. कित्येकदा कार्याचा मुखवटा असल्याने आणि काही स्तुतीपाठक भोवताली गोळा झाल्याने हा अहंकार आहे हे देखील मन मान्य करत नाही. अशा कार्यकर्त्याला कार्याचा खरा आनंद कधीही प्राप्त होत नाही. अभिमानाचे ओझे माणसाला स्वरूपाच्या आनंदापासून नेहमी बाजूला ठेवते. कार्य परमेश्वराच्या कृपेने घडले हा भाव हवा. कार्य करणे आणि कर्तेपणा भगवंताला अर्पण करणे ही परिपूर्ण अवस्था आहे. साधकाने ती साधावी. या समासातील बहुतेक ओव्या साधकाच्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या सद्गुणांची यादी सांगतात. तसेच या समासामध्ये साधकासाठीच नव्हे तर प्रत्येक मनुष्यासाठी आवश्यक असलेल्या शुचीचा विचार देखील सांगितला आहे. समर्थांनी संपत्ती, पती, पत्नी, न्याय, मन, व्यवहार व अध्यात्म या सर्वांची शुचिता सांभाळण्यास सांगितले आहे. अंतःकरणाचे पावित्र्य हे अध्यात्माचे प्रवेशद्वार आहे. याला चित्तशुद्धी असे दुसरे नाव आहे. आपल्या मागील सत्रामध्ये आपल्या आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मद देऊन जाळीत कर्मफळे असा दैनंदिन व्यवहार असावा. निवृत्तीमध्ये निस्संगता अत्यंत महत्वाची आहे. अलिप्तपण मद दे रे राम, ती अंगी बांधली म्हणजे निवृत्ती शुची झाली असे म्हणता येते. सद्गुणांच्या जोड्या व शुचींचा विचार सांगितल्यानंतर श्री समर्थ आणखीन काही सद्गुण विशेषत्वाने सांगतात. हे सद्गुण म्हणजे अशा व्यक्तींच्या महंतांच्या अंगचे गुण असतात की ज्यांच्याकडून समाज घडवण्याचं, समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्याचं कार्य घडतं. असे अनेक सद्गुण इथे सांगितले आहेत. त्यापैकी काही अत्यंत महत्वाचे सद्गुण म्हणजे सर्वांशी खऱ्या मित्राप्रमाणे वागणारा, आपल्या गोड वाणीने इतरांना शोकातून बाहेर काढणारा, सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा, वादविवाद टाळून संवाद साधणारा, गुरुपदिष्ट साधन करणारा, निस्पृह शुद्ध ब्रह्माचे ज्ञान असणारा, सतत संतुष्ट असणारा. हे सद्गुण असलेल्या व्यक्तींकडून काय कार्य घडू शकतं याचा अंदाज येण्यासाठी काही नावे इथे सांगतो. समर्थ हृदय शंकरदेव, मामा गांगल, सुनीलदादा चिंचोलकर, नाना धर्माधिकारी, स्वाध्याय परिवाराचं कार्य उभं करणारे दादा, आचार्य किशोरजी व्यास, पांडुरंग घुले महाराज, परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख. आणखी नावे सांगता येतील. आपण भाग्यवान आहोत. यापैकी अनेकांना आपण भेटलो आहोत. त्यांचा सहवास आपल्याला लाभला आहे, अजूनही लागतो आहे. त्यांनी उभारलेल्या कार्यात सहभागी होता आलं आणि काही खारीचा वाटा उचलता आला तर नक्कीच जीवनाचं सार्थक होईल असा विश्वास वाटतो. आपण खूप भाग्यवान आहोत की दासबोधाचा अभ्यास करणाऱ्या
आणि दासबोध जगणाऱ्या शमिकाताई, माधुरीताई व अलकाताई यांच्यासारखे आचार्य आपल्याला लाभले आहेत. शेवटी ओवी क्रमांक 31, रूपलावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाय, काहीतरी धरावी सोये, आगांतुक गुणांची श्रीराम. हीच ओवी दासबोधामध्ये दशक 14 समास 6 मध्ये आलेली आहे. परमपूज्य अक्काताई वेलणकर तर असं म्हणतात की ही ओवी म्हणजे दासबोधाचा हेतूच सांगणारी ओवी आहे. अत्यंत प्रयत्नपूर्वक सर्वांनी सद्गुणांची संपत्ती कमवावी असं श्री समर्थ अत्यंत तळमळीने सांगतात. श्री समर्थांचं हे सांगणं आम्हा सर्व अभ्यासार्थींच्या अंतर्यामी मुरावं आणि त्याप्रमाणे कृती घडावी अशी प्रार्थना श्री समर्थांच्याच चरणी करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. एकतर हा संपूर्ण समास वाचताना आपण इतके प्रभावित होऊन जातो की समर्थ काय ताकदीनं एखादा विषय मांडू शकतात याची कमाल वाटते आपण जेव्हा या समासाचा अभ्यास करतो. आणि तेवढ्याच प्रभावितपणे तूही तुझं चिंतन मांडलेलं आहेस गणेश दादा. आणि अजून एक गणेश दादाबद्दल मगाशी कौतुक करायचं केलं होतं, त्याच्यामधलं एक राहून गेलं ते आता पटकन आठवलं. कारण ज्या तळमळीनं गणेश दादा समर्थांविषयी आता बोलत होता त्याच्यावरून हे आठवलं की 205 मनाचे श्लोक गणेश दादाचे पाठ आहेत. शिवाय आत्माराम हा ग्रंथ पण संपूर्ण त्याचा पाठ आहे. आणि त्याच्यामुळे स्वतःहून डॉक्टर काकांनी आत्माराम हा ग्रंथ त्याला भेट म्हणून दिलेला आहे स्वाक्षरी देऊन. हे आता मुद्दाम नमूद करावं असं वाटतं. आणि असे सगळे कार्यकर्ते आपण एकत्र आलो आहोत आणि समर्थांच्या कार्यासाठी हळूहळू तयार होत आहोत. हे किती आनंदाची गोष्ट आहे. आणि हे समर्थच बहुतेक आपल्या सगळ्यांकडनं करून घेत आहेत. अशाच छान पद्धतीने आपण पुढे अभ्यास सगळे एकत्र करत राहूया. मला असं वाटतं आता आपण डायरेक्ट आपल्या आचार्यांकडे हँडओव्हर करूया. त्यांना काय सांगायचे ते बघूया आणि त्याच्यानंतर जर काही कोणाचे प्रश्न असतील तर ते आपण घेऊ शकतो नंतर. आचार्यांना आधी विनंती करते की त्यांनी त्याच्यावर प्रकाश टाकावा त्या दोन समासांवर. जय जय रघुवीर समर्थ. राहुल अवसरकर आणि गणेश कुलकर्णी या दोघांनी सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने दोन्ही समासांचं चिंतन जे काही आहे ते चिंतन मांडलेलं आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. विशेष करून सद्विद्या निरूपण सांगताना तिन्ही प्रकारचे जे त्याच्यामध्ये 3 गट पाडलेले आहेत की 4 ते 10 या ओव्यांमध्ये सद्गुणांच्या जोड्या सांगितल्या आहेत. पुढे 11व्या ओवीपासून तर त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी कशा पद्धतीने सगळ्या प्रकारची शुची किंवा पवित्रता पाळली पाहिजे. आणि शेवटच्या पुन्हा काही ओव्या ज्या काही आहेत तर त्या शेवटच्या ओव्या समर्थ कशा पद्धतीने अनेक सद्गुणांचा विचार करतात तर हा विचार अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे. समर्थच एका ठिकाणी म्हणत आहेत की अवगुण सांडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येतील. आणि या दृष्टिकोनातून अवगुण जे काही आहेत ते सांडून द्यायचे आहेत. म्हणजेच रजोगुण आणि तमोगुण हे हळूहळू कमी करायचे आहेत आणि उत्तम गुण अभ्यासिता येतील त्याचा. आणि म्हणून आपल्याकडे साधारणतः चातुर्मासामध्ये आपण काहीतरी नेम करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो की हा नेम करण्याचा प्रयत्न का म्हणून करायचा, का म्हणून चातुर्मासाचा अशा पद्धतीने ही परंपरा चालू आहे किंवा अशा पद्धतीने विचार मांडला जातो. त्याचं कारण एकच आहे की 4 महिने जर का मी एखादा नियम करायचं ठरवलं तर मग तो 4 महिन्याचा मग मी हळूहळू 6 महिने, 8 महिने, वर्षभर असा तो पाळू शकते. आणि त्या म्हणजे उत्तम गुण अभ्यासिता येतील या दृष्टिकोनातून हे उत्तम गुण म्हणजे सद्विद्या लक्षण जे काही आहे, निरूपण जे काही आहे किंवा सत्वगुण त्यांनी सांगितलंय. खरोखर सत्वगुण किती महत्वाचा आहे, इतका महत्वाचा आहे की त्या ठिकाणी तो रोजच्या वाचनात असला पाहिजे असं मला वाटायला लागतं. म्हणजे रोजच्या वाचनात असला तर त्यातली एक एक ओवी किती किती आम्हाला सत्वगुण सांगते आणि तो खरंच आमच्यामध्ये आहे का आम्ही तपासायला सुरुवात केली तर आपल्या लक्षात येतं की आपण बऱ्याच ठिकाणी कमी पडतो आहे. आपला सत्वगुण सत्वात संजायते ज्ञानम, तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी सत्वगुण हा आमचा स्थायी भाव झाला पाहिजे. म्हणजे कधीतरी रजोगुण आहे, कधीतरी तमोगुण आहे, कधीतरी सत्वगुण आहे असं नाही, तर कायमस्वरूपी सत्वगुण हा माझा स्थायी भाव जेव्हा होईल तेव्हा सत्वात संजायते ज्ञानम जे काही आहे तर ते आम्हाला प्राप्त होऊ शकेल. म्हणून सत्वगुण हा कमवायचा आहे. आधी सुरुवातीला कमवायचा आणि कमवता कमवताच तो त्या ठिकाणी स्थिर कसा होईल याचा विचार सातत्याने करायचा.
अतिशय सुंदर सुंदर ओव्या या सत्वगुणामध्ये आहेत. त्यातली एक अतिशय महत्वाची ओवी आहे, त्याच्यावर आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. की समर्थ एका ठिकाणी म्हणतात की जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना, जयास नाही कामना तो सत्वगुण. तर ते म्हणतात की आधी म्हणजे सगळं काही आम्हाला जमलं आहे, पण जेणे जिंकली रसना, ज्याने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलं नाही. खरं सांगायचं म्हणजे विनोबा भावे एका ठिकाणी असं म्हणतात की प्रत्येक इंद्रिय आम्हाला दोन दोन दिलेले आहेत. की जसे कान आम्हाला दोन दिले आहेत, 2 कानांनी आम्हाला ऐकता येतं, 2 डोळे दिले आहेत, 2 डोळ्यांनी आम्हाला पाहता येतं, 2 हात दिलेले आहेत, पण आम्हाला आणि त्यांना त्या 2-2 अवयवांना म्हणजे 2-2 इंद्रियांना एकच काम आहे. पण जेणे जिंकली रसना हे जे काही आहे, तर रसना नावाची एक गोष्ट आम्हाला एकच इंद्रिय दिलेलं आहे, पण त्याला 2 कामं दिलेली आहेत. आणि 2 कामं दिलेली आहेत म्हणजे एक खाण्याचं काम दिलेलं आहे आणि एक बोलण्याचं काम दिलेलं आहे. म्हणजे या प्रत्येक कामासाठी जर आम्हाला 2-2 इंद्रिय दिली असती तर कायच आमची फजिती झाली असती, याला काही पारावार नाही राहणार. तर या दृष्टिकोनातून म्हणून समर्थ म्हणत आहे तिथे की अशा पद्धतीने ज्याने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलेलं आहे. खरं पाहिलं असता ज्याला परमार्थ साधायचा आहे, तर ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेशी जिवे विकला, तो नाही येथ म्हणे त्याला अधिकारी. या परमार्थाचा अधिकारी तो असू शकत नाही की ज्याने रसनेंद्रियांना अंकित केलेलं नाही किंवा निद्रेला ज्याने जिंकलेलं नाही, निद्रेवर ज्याने नियंत्रण ठेवलेलं नाही, तर तो परमार्थाचा अधिकारी होऊ शकत नाही, असं ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात. आणि म्हणून वास्तविक पाहता याला अतिशय महत्व आहे. आणि म्हणून ही 2 कामं दिलेली आहेत. वास्तविक पाहता अखंड खात राहणारा जो असतो तो रोगी असतो, जो मनसोक्त भोग घेतो तो भोगी असतो, आणि जो त्या ठिकाणी केवळ गरजेपुरतं खाणारा असतो तो योगी असतो. आणि तुम्हा आम्हाला योगी व्हायचं आहे, आणि योगीपेक्षा सुद्धा आम्हाला उपयोगी व्हायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग आमच्या जवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आम्हाला करून घ्यायचा आहे. आणि म्हणून इथे म्हणतात जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना. हळूहळू जो सत्वगुण कशाला म्हणत आहेत, तर ज्याने अशा पद्धतीने सगळ्या वासनांना हळूहळू संपवत आलेला आहे, तो पूर्णविराम दिलेला आहे. आणि जयास नाही कामना, कुठल्याही प्रकारची इच्छा नाही. जे काही घडेल किंवा जे काही मिळेल ते ईश्वरी योजनेनुसार किंवा माझ्या प्रारब्धानुसार, असं म्हणून जो स्वस्थ राहतो, म्हणून स्वस्थ राहायला आम्हाला शिकवतो. सत्वगुण जो आहे तो आम्हाला स्वस्थ राहायला शिकवतो. आणि त्या दृष्टिकोनातून अनेक उत्तम उत्तम अशा ओव्या आहेत की खरंच या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की जसं टाटाजींचं उदाहरण त्यांनी दिलं त्याचप्रमाणे मग आपण तर इतके श्रीमंत नाही, आपण तर असं काही करू शकत नाही, मग आपण काही करायचंच नाही का? तर एका ठिकाणी 65व्या ओळीमध्ये ते म्हणतात, आप कार्याहून जीवी पर कार्य सिद्धी करावी, मरोन कीर्ती उडवावी तो सत्वगुण. म्हणजे वेळप्रसंगी स्वतःचं काम बाजूला ठेवून दुसऱ्याच्या कामाला जाणं. आमच्या इथे बुलढाण्यामध्ये सुद्धा अशी काही 2-4 व्यक्ती आहेत की त्या या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अशा पद्धतीने एक विडा उचलण्याचं काम केलेलं आहे की या कोरोनाच्या काळात जे काही लोक त्यांच्या दुर्दैवाने त्यांचं निधन झालंय, तर त्यांचा अंत्यसंस्कार करायला कोणी सुद्धा नाही, असे जे काही व्यक्ती आहेत, तर त्यांच्यासाठी या 2-4 व्यक्तींनी त्या ठिकाणी सामान आणून त्यांचा अंत्यसंस्कार करण्याचं काम जे काही आहे ते त्यांनी केलेलं आहे. आणि या कोरोनाच्या काळात सुद्धा मृत व्यक्तीचा हा जो काही अंत्यसंस्कार त्यांनी केलेला आहे, तर हे म्हणजे स्वतःचं कार्य बाजूला सारून दुसऱ्याच्या चांगल्या कार्यासाठी मदत करणं, ही जी काही त्यांनी दाखवलेलं धैर्य आहे, हे धैर्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे आणखीनही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या नातेवाईकांना डबे पोचवून देणं, आमच्या परीने आम्ही काय करू शकतो,
आत्ताची जी परिस्थिती आहे ती समाज परिस्थिती माझ्या दृष्टिकोनातून मी काय करू शकते या दृष्टिकोनातून बऱ्याच जणांनी अशा प्रकारचे हाताशी कार्य घेतलेलं आहे की ते त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्या दवाखान्यात ऍडमिट असलेल्या व्यक्तींना ते डबा पोहोचवण्याचं काम करत आहेत. त्याचप्रमाणे मध्यंतरी महापूर आला, विशेष करून त्या ब्रह्मपुरी, चंद्रपूर वगैरे त्या भागामध्ये, त्यावेळेस सुद्धा अनेक व्यक्ती अशा होत्या की त्या अनेक व्यक्तींनी त्या महापुरामध्ये काय केलं तर पूरग्रस्त लोकांना त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची, कपड्या लत्त्याची, त्यांचे सगळे घरच्या घर वाहून गेले. आणि त्यावेळेस मग वर्गणी गोळा करून, पैसा गोळा करून, म्हणजे दानधर्म आता आपण वेगवेगळ्या पद्धतीने असा त्याचा उपयोग करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून मी नेमकं काय करू शकते आणि नाही किमान मी बाकीचं काही करू शकली तरी किमान मी अशा चांगल्या लोकांना काहीतरी मदत निश्चितपणे करू शकते, मग ती तनाने असेल, मनाने असेल किंवा धनाने असेल. तर अशा पद्धतीने 74वी ओवी सुद्धा आम्हाला तेच सांगते की ते म्हणतायत या ठिकाणी की विदेशी गेले मरणे तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण. खरोखर अशी जी काही लोक काम करत आहेत त्यांना आपण सलामच केला पाहिजे आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांना पुन्हा पुन्हा ते काम करण्याला प्रवृत्त कसं करता येईल निदान प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि तन मन धनाने आपण जसं जसं आपल्याला शक्य आहे तसं तसं आपण त्याच्यात हातभार लावण्याचा प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे. खूप सुंदर सुंदर ओव्या आहे. एक ओवीवर बोलायचं किंवा चिंतन प्रगट करायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागणार आहे. पण विशेष करून ज्याचं भगवंताकडे सातत्याने मन लागलेलं आहे असा जो कोण आहे तो सत्वगुणी आहे. मग भगवंताकडे मन लागलं म्हणजे मग त्याने नातेवाईकांना सोडून दिलं का, तो नातेवाईकांशी तिरस्काराने वागतोय का किंवा असं काही होत आहे का, तर असं नाही. तर तो घरातच राहतो पण घरात राहून सुद्धा भगवंताकडे मन लागलेला असा जो सत्वगुणी माणूस असतो तो सत्वगुणी माणूस प्रपंच करतो पण केवळ कर्तव्यापुरता करतो. तो त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होतं. पण वैराग्य निर्माण होतं याचा अर्थ तो इतरांचा द्वेष करतो किंवा इतरांना तुच्छ लेखतो असं मुळी सुद्धा नाही. किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये अनासक्ती असते आणि त्या अनासक्तीनुसार तो नातलगांचा द्वेष करतो असं नाही. परमपूज्य डॉक्टर काका एकदा एका साधकाला मला म्हणालेले आठवत आहेत की ते म्हणाले होते अभ्यासाच्या नादाखाली घरातल्या किंवा आलेल्या नातेवाईकांचा काय झालेला आहे तर हवं तसं त्यांचं अभ्यागत जे करायला हवं तसं केल्या गेलं नाही आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी आता आलेल्या गेलेल्यांचं सुद्धा व्यवस्थित यथोचितरित्या स्वागत करावं असं होता उपयोगाचं नाही की अभ्यासाच्या नादामध्ये किंवा त्या अभ्यासाच्या पाठीमागे लागून लागून घरातल्या लोकांना म्हणा किंवा आलेल्या नातेवाईकांना तुसडेपणाने वागतो आहे असं होता उपयोगाचं नाही. म्हणजे डॉक्टर काका याही बाबतीत तुम्हा आम्हाला किती सावध करतात की असंही होता उपयोगाचं नाही. कर्तव्य जे काही आहे तर कर्तव्य उत्तमरित्या पार पाडायचंच आहे आपल्याला, परंतु त्याच्यात आसक्त व्हायचं नाहीये. आणि जो आसक्त नसतो तो सत्वगुणी असतो. तो सगळ्या प्रेमाने करतो पण कशातच तो ममत्व ठेवत नाही. हे जे काही आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर सद्विद्या निरूपण जे काही आहे ते सद्विद्या निरूपण सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने गणेश कुलकर्णी यांनी सांगितलेलंच आहे. पण ते सांगत असताना काय समर्थांची किती बारीक निरीक्षण आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि ते एक दोन सद्गुणांच्या जोड्या लावून ते म्हणतात की ह्या दोन्ही सद्गुणांच्या जोड्या एका ठिकाणी दिसणं हे अत्यंत महत्भाग्याचं लक्षण आहे. की जसं त्यांनी सांगितलं की ज्ञाता आहे आणि तरी पण तो भक्त आहे, म्हणजे तरी परमेश्वराचं पूजन करतोय, भजन करतो आहे, पंडित आहे आणि विरक्त आहे वगैरे अशा पद्धतीने अनेक जोड्या समर्थांनी या सद्विद्या निरूपणात आपण स्वतःला इथे तपासण्याची गरज आहे की अशा पद्धतीने आपल्याजवळ आहे का. आणि अशा पद्धतीने आपल्याजवळ नसेल तर आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, ते आपण कमवलं पाहिजे आणि ते हळूहळू माझ्या आचरणात कसं येईल. खरं सांगायचं म्हणजे परमार्थ आपण किती वाचतोय, किती सांगतोय आणि किती आचरणात आणतो आहे तर तो आचरणात आणणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून या सत्वगुणाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला आठवण येते
की बेलाची पानं किती असतात? बेलाचं पान जे आहे त्याला त्या ठिकाणी 3 पानं असतात. म्हणजे 3ही गुण जे काही आहेत किंवा दुर्वा ज्या आहेत त्या दुर्वांना सुद्धा 3 त्या ठिकाणी काय म्हणूया आपण त्याला, अंकुर 3 असतात. त्यातली एक जी असतं तर एक लांब असते, एक थोडीशी त्याच्यापेक्षा कमी असते आणि एक अगदीच कमी असते. तर आपल्यामध्ये आपण तपासून पाहायला हवंय की आपल्यामध्ये तमोगुण जास्त वाढलेला आहे का रजोगुण जास्त वाढलेला आहे आणि सत्वगुण अगदी ऑक्सिजनवर आहे का काय? तर असं आपल्यामध्ये होता उपयोगाचं नाही. तर सत्वगुण ही आपली मधली रेष, दुर्वांकुरा मधली जी मधली रेष आहे ती आपला सत्वगुण पाहिजे. तमोगुण जो आहे तो कामापुरता, जसं परवा अलकाताईने सांगितलं की नाही तोही आवश्यक आहे पण तो कामापुरताच आपल्याला हवाय. आणि तो रजोगुण जो आहे तोही आम्हाला त्याचा वापर करून घ्यायचा आहे. म्हणून हळूहळू आमच्यातला सत्वगुण आणि आमच्यातली सद्विद्या या दोन्ही कशा वाढीस लागतील याचा आपण सातत्याने विचार करूया. आपण सगळेजण तो वाढवण्याचा प्रयत्न करूया आणि तो अधिकाधिक वाढीस लागून सत्वात संजायते ज्ञानम याप्रमाणे ज्ञानाची पातळी जी काही आहे, लेव्हल जी काही ते ज्ञान, आता शमिकाताई म्हणाल्या की विद्या म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय, तर विद्या जी काही आहे ती म्हणजे इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे त्या इन्फॉर्मेशन प्रमाणे आपल्याला वागण्याच, ती इन्फॉर्मेशन आम्हाला मिळवायची आहे आणि ती मिळवून आम्हाला तसं वागायचं आहे. आणि ज्ञान जे आहे ते सहज आहे आणि सहज म्हणजे त्याला नॉलेज असं म्हणतात. आणि म्हणून नॉलेज जे आहे ते सहजच तुमच्या आमच्याजवळ आहे. आणि इन्फॉर्मेशन जी काही, विद्या जी काही आहे ती मात्र आम्हाला मिळवावी लागते, ती कमवावी लागते. आणि म्हणून वस्तुतंत्र आणि कर्तृतंत्र या 2 गोष्टींचा जो उल्लेख केलेला आहे तो 2 गोष्टींचा उल्लेख त्याच्यासाठी शमिकाताईंनी केलेला आहे. एवढं बोलून मी इथे थांबते आहे. अलकाताई आता याच्या पुढे बोलतील अशी मी विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. खरं म्हणजे आता हे थांबूच नाही असं वाटत होतं. मी अलकाताईंकडे हँडओव्हर करते. त्याच्या अगोदर सगळेच मुद्दे अतिशय सुंदर होते आणि हे ऐकतच राहावं. आता मावशीकडनं जे येत होतं ते असं वाटत होतं. जिव्हेचा जो उल्लेख केला गेला की ते कॉमन ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. सो ते जिंकणं तेवढं अवघड होऊन जातं. ते कारण असं एकच इंद्रिय आहे जे कॉमन आहे, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. सो ते जिंकायला तेवढं अवघड आहे. आणि भोगी योगी उपयोगी हा उल्लेख पण खूप आवडला. घरच्यांचा स्वभाव, घरच्यांच्याबद्दल कसा आपला भाव असावा. पत्रोपनिषद डॉक्टर काकांचं आहे की डॉक्टर काकांच्या शिष्यांनी त्यांना पत्र लिहिलेली आहेत आणि त्या पत्रांमध्ये ज्यांना डॉक्टर काकांनी उत्तर दिलेली आहेत त्याच्या सरप्राइझिंगली आजच सकाळी ती पत्र वाचत होते आणि एकाने असं काकांना पत्रामध्ये विचारलं होतं की घरी पाहुणे येणार आहेत, अभ्यास कसा करू. त्याला उत्तर काकांनी असं दिलेलं आहे की घरी पाहुणे भरणार आहेत हे चांगलंच आहे, त्यांच्या रूपातील परमेश्वराची त्यांना प्रसन्न करून आपली सेवा घडत असते, या कारणे तोषवावी कोणीतरी काया असं समर्थ म्हणतात. असं उत्तर काकांनी दिलेलं आहे. आणि अशाच पद्धतीचं आता आपल्याला मावशीकडनं मार्गदर्शन मिळालेलं आहे. तर मला असं वाटतं पुढे मी अलकाताईंना विनंती करते की त्यांनी दोन्ही समासांवर प्रकाश टाकावा. जय जय रघुवीर समर्थ. चिंतन आतापर्यंत अप्रतिम सुंदर झालं. पण मला सगळ्यात वैयक्तिक आनंद कवटा असेल तर राहुल आणि गणेश दोघंही इतके गोड बोललात तुम्ही. आणि फार माझी भयंकर इच्छा होती की वर्षानुवर्षे शिबिरं घेताय आणि कधीतरी तुम्ही आमची जागा घ्यायची आहे. जोपर्यंत ती जागा घेत नाही तोपर्यंत आम्हाला मोकळं करता येत नाही. मला वाटतं अशा पद्धतीने तुम्ही दोघांनी विषय मांडलाय की आम्ही रिटायर व्हायला हरकत नाही. त्यामुळे मनपूर्वक तुमचं स्वागत. आणि यानंतर आता प्रापंचिक शिबिरामध्ये वक्ते नवीन तयार झालेले आहेत, शमिकाताई बरोबरचे अजून 2, असं मी जाहीरपणे सांगते. त्यामुळे शिबिर झालंच ऑफलाईन तर नक्की सत्र घ्यायचं आहे, कारण चिंतन छान मांडता येते. इतकी वर्ष श्रवण झालेलं आहे. त्यामुळे दोघांचं अतिशय कौतुक आहे. राहुलदादांनी मांडलेले विषय अतिशय सुंदर होते. लक्षणं म्हणजे काय ते सांगितलं. आणि मुळात समर्थांनी हे सगळं का लिहिलं, समाज जो निद्रिस्त समाज आहे त्याला जागृत करण्यासाठी. आणि मुळात कार्य समर्थांचं काय आहे तर धर्मसंस्थापना जी आहे. आणि त्या धर्मसंस्थापनेमध्ये 3 गोष्टी आहेतच. धर्मसंस्थापना तर करायचीच आहे. धर्म याचा अर्थ कर्तव्य, आणि प्रत्येकाला कर्तव्यारूढ करणं ही धर्मसंस्थापना आहे. कारण समाज कर्तव्यापासूनच च्युत होतो.
कर्तव्य स्वतःचं विसरतो, जसा अर्जुन स्वतःचं कर्तव्य विसरलाय युद्धाचं आणि म्हणून त्याला बोध करावा लागला. म्हणून ती धर्मसंस्थापना आहे. त्याचबरोबर सज्जनांचं रक्षण आहे आणि दुर्जनांचं निर्दालन आहे. आणि जर दुर्जनांचं निर्दालन असेल तर सुरुवातीलाच म्हटलेलं की युद्धासारखं जे कार्य असलं तरी रामाने आणि कृष्णाने केलेलं असलं तरी ती सत्व गुणाचं ते कार्य आहे. आणि ते सत्व गुणाचं कार्य का आहे, कारण का तर ते नुसतं सत्व गुणांनी केलेलं कार्य नाही, तर ती सद्गुरूंची आज्ञा म्हणून केलेलं कार्य. सद्गुरूंची आज्ञा म्हणून जेव्हा रामाने ताटिकेला मारलेलं आहे, सद्गुरूंची आज्ञा म्हणून अर्जुनाने जेव्हा कौरवांना मारलेलं आहे, तेव्हा स्वतः कृष्णच म्हणतोय की काय कर, की सर्व धर्म परित्याज्यम मामेकम शरणम भज अहम त्वाम सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि. मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करीन. याचा अर्थ सत्व गुणापर्यंत जर जायचं असेल, गुणातीतापर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला संतांचे आणि सद्गुरूंचे चरण धरल्याशिवाय पर्याय नाही. खूप छान. आणखीन एक राहुल तुझा मुद्दा मला खूप आवडला. म्हणजे संतांचे ग्रंथ म्हणजे त्यांचं मृत्यूपत्र आहे. फार सुंदर विचार होते की काय प्रकाराने त्यांनी केले आणि प्रपंच कसा करणं, की तो दाईसारखा करावा आणि परमार्थ आईसारखा करावा. दादांचं आवडतं वाक्य होतं ते. आणि गुणातीतापर्यंत जायचं ते गुणाच्या कथा हा सुंदर विषय आहे. गणेश दादांनी विषय अतिशय सुंदर मांडला. मुळामध्ये आपला प्रवास जीवाचा कसा अपेक्षित आहे, कुठून कुठे आपण कुठे आहोत आणि कुठे जायचंय आपल्याला. आणि मग त्याच्यासाठी समर्थांनी समोर ठेवलेला आदर्श कोणता आहे, तर राम आणि हनुमंत आहे, समर्थ आणि शिवबा आहेत, या सगळ्यातून सांगितलं. आणि मग पूर्ण त्यांनी संपूर्ण जो समाजाचा त्या समाजाचा आढावा घेतला, अतिशय सुंदर. आणि मला एक वाक्य फार आवडलं, अंतःकरणाचं पावित्र्य म्हणजे काय आहे, तर तो परमार्थाचा काय आहे, पक्का पाया आहे. आणि मग त्याला चित्तशुद्धी कसं म्हणतात, फार छान विषय एकंदर आला. त्यामुळे दोघांचेही विषय अतिशय सुंदर मांडले गेले. कारण ज्या काळामध्ये समर्थ आहेत त्या काळामध्ये डॉक्टर काका नेहमी म्हणतात तो काळ थोडा समोरणार. देशामध्ये आसमानी आणि सुलतानी, या आसमानीच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये समर्थ कार्य करत आहेत. आणि असं प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना सुद्धा समर्थांना काही कोणाचा आधार नाही. राम समर्थ समोर नाही, पण तरीही त्यांनी काम केलेलं आहे की रामराया माझ्या बरोबर आहे या भावाने ते तरलेले. तसं आपल्याला भावाने तरुण जायचंय. आणि आता आज ज्या दोन समासांचा आपण विचार केला, ते समासांच्या विचारामध्ये एक धागा नक्की होता. दोघांच्याही याच्यामध्ये एक धागा होता की कुठेतरी आपण छोटंसं काम जरी केलं ना तरी आपल्याला अहंकार वाचतो. आणि सत्वगुणाने जेव्हा जास्त काम करतो तेव्हा तो जास्तच वाचतो. कारण ती सोन्याची बेडी आहे आणि सोन्याची बेडी तर बांधूनच टाकते. डॉक्टर काकांचं एक आवडीचं वाक्य आहे. ते म्हणतात की सोन्याची बेडी म्हणजे सगळे महंत आहेत, गडावरती 2 महंत, तुम्ही पावसला जा 2 महंत, कोणत्याही मंदिरामध्ये जा 2 महंत आहेत, दोघेही धर्मकर्म करतायत, दोघेही सत्वगुणाचं कार्य करतायत, पण इतके उत्तम कार्य करतायत की समोरच्याचं आपल्याच गुरूंचं कार्य करणारं ते तोंड पण बघत नाही. याचा अर्थ सगळ्यात बांधून टाकणारी बेडी कोणती असेल तर ती सुवर्णाची बेडी म्हणजे ती सत्वगुणाची आहे. आणि म्हणून ती सोडणं अतिशय अवघड आहे. पण जितके ज्ञानी होऊ तितके पुढच्या सत्वगुणाचा परिणाम म्हणजे काय, तर सद्विद्या आहे. आणि त्या सद्विद्येमध्ये 2 अलौकिक गुणांच्या जोड्या ठेवल्या. त्याच्यामध्ये म्हटलंय की कसं आहे, वाईटता आणि नैराश्यता आहे. शक्य आहे का, जरा थोडं कल्पना करा. मला थोडंसं काहीतरी परमार्थाचं कळायला लागलं ना तर मला लोकांना किती सांगू आणि किती नको होतं, काही गरज आहे का. इथे आपली कसं आहे बरं का, मी जर वक्ता असेल तर मला सांगण्याच्या विषयी उदासीनता पाहिजे. मी उदाहरण सांगते. बऱ्याच वर्षापूर्वी, जवळजवळ 21-25 वर्षापूर्वीची सांगते, दासबोधाचं शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये अत्यंत तल्लख बुद्धीचा, अनेक संप्रदायामध्ये जाऊन तिथलं पाणी चाखून आलेला, स्वतःला अतिशय शहाणा समजणारा, खरंच शहाणा होता तो, पण इतका विद्वान असा असणारा एक तरुण मुलगा तिथे आला होता. मी नाव शेवटी सांगितलं पाहिजे तर मला तेही सांगायला प्रश्न येणार नाही. आणि त्याने वक्त्यांना, म्हणजे सुनील दादा असू देत, मामा असू देत, चंपक बेचीकर असू देत, डॉक्टर काका असू देत, बापू काका असू देत, म्हणजे बापू काका आमचे दर्शन शिकवणारे जोशी, एवढे उलटे सुलटे प्रश्न विचारले, एवढे उलटे सुलटे प्रश्न विचारले. सगळ्यांनी त्यांना भराभरा उत्तर दिली. पण डॉक्टर काका एक असे होते की ज्यांनी त्याला एकाही प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही, तरच दिलं नाही त्याला.
तो सारखा येऊन बसायचा काकांकडे आणि उलटे सुलटे प्रश्न विचारायचे. काका मान खाली घालून गप्पा बसायचे आणि फक्त त्याचं ऐकून घ्यायचे. आणि प्रवचनाला बसले की इतकी वर्ष काकांनी वर्ग घेतले, पण इतक्या सूक्ष्मामध्ये काका कधी गेले नाही तितके त्या वर्षी सूक्ष्मामध्ये गेले. आणि 7 दिवसामध्ये काकांची प्रवचने इतकी जबरदस्त झाली की त्या 7 दिवसानंतर तो डॉक्टर काकांकडे आला आणि म्हणाला, काही करा पण हा विषय तुम्ही मला समजावून सांगा, तुम्ही सांगाल ते मी कार्य करेन, पण मला जे तुमच्याकडे आहे ना ते मला हवं. वक्ता आणि नैराश्याचा एक शब्द काका त्याच्याशी 7 दिवस बोलले नाही. काकांना सगळी उत्तर माहिती होती, पण त्याची जिज्ञासा आणखीन वाढवणं. आपण जरासं कुठेतरी माहिती आहे तर सांगायचा प्रयत्न करतो नाही. सद्गुरूंचं लक्षणच नाही. समोरच्यानी विचारल्याशिवाय काही बोलायचंच नाही आहे. आणि तेही पूर्ण जिज्ञासेने परिपूर्ण झाल्यानंतर. काय समर्थाने किती सुंदर विचार मांडलेत बघा. लक्षात येईल की अशा प्रकारांचे सत्वगुण आपल्याला ते कमवायचे आहेत. आणि ते कमवायचे असताना लक्षात येईल की आपला अहंकार एक जात नाही. जातो का अहंकार? नाही, जातच नाही. आणि मग ह्या सगळ्या सत्वगुणांचा विचारही तेवढ्यासाठीच आहे, सद्विद्येचा विचारही तेवढ्यासाठीच आहे. अंतरंगाचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला अहंकार गेला पाहिजे. यासाठी एक छोटीशी गोष्ट नाही सांगते, मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल की ज्या वेळेला हनुमंत त्या भगवती जानिकेचा शोध घेऊन आल्यानंतर त्याला बघितल्यानंतर जांबवंतांनी ओळखलं, काम फटके झाले. हा काहीच बोलत नाही. तो म्हणतो, बोल की रे तू काहीतरी. हनुमंत काहीच बोलत नाही. शेवटी लक्षात आले जांबुवंताच्या, हनुमंत स्वतःच्या मुखाने एक शब्दही बोलणार नाही, कारण भरलेला हांडा आवाज करतच नाही. अर्धा हांडा जो असतो ना तो आवाज करतो. आणि असं असल्यामुळे जांबुवंतांनी सांगितलं, तू जा रे ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला कळलं कशासाठी. ब्रह्मदेवाने हनुमंतांनी काय केले ना, हा सगळा पराक्रम एका पत्रावरती लिहिला आणि ते पत्र दिलं हनुमंताकडे आणि सांगितलं, हे रामाला दे, बाकी काही करू नको. हनुमंत बोलणारच नाही. हा पक्का भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे, वक्ता आहे उत्तम पण नैराश्यता आहे, ज्ञानी आहे पण उदासीनता आहे, सगळे गुण आहेत उत्तमाचे उत्तम. आणि असं ते पत्र प्रभू रामाकडे दिले आपल्या. आणि हनुमंत प्रभू रामाच्या चरणी बसले, हात जोडले, त्यांनी डोळे मिटूनच बसले. रामाने बघितलं ते पत्र आहे, काहीतरी पत्र आहे बघितलं म्हणून रामाने सांगितलं लक्ष्मणाला, वात्रे मोठ्यांनी काय दिलेले. रामाने ते पत्र दिले लक्ष्मणाकडे. आता आजूबाजूला ब्रह्मदेवाने दिलेलं पत्र काय लिहिलं असेल म्हणून सगळे आजूबाजूला गोळा झाले आणि त्या पत्रामध्ये हनुमंताचा पराक्रम ब्रह्मदेवाने लिहिलेला होता. पण जेव्हा रामाने ऐकला तेव्हा त्या आनंदाने रामाच्या डोळ्यातून अश्रूंचा अभिषेक झाला. आणि तो कोणाच्या मस्तकावरती झाला तर ज्याच्या रामाच्या पायाशी हनुमंत बसलेला आहे त्याच्या डोक्यावरती रामाच्या डोळ्यातल्या अश्रूंचा अभिषेक भक्ताच्या मस्तकावरती होते. कशाने हो? तत्वगुणांचा परिपाक आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ सद्गुरूंची तर प्राप्ती आहेच, पण सद्गुरूंच्या डोळ्यातल्या नेत्रांचा सद्गुरूंचा अभिषेक भक्तावरती एवढा अधिकार ज्यांनी कमावलेला आहे ते हनुमंत. आणि त्याचा अवतार आपले समर्थ. लक्षात, कशासाठी हे सगळं सांगतायत, किती तळमळीने सांगतायत की जसं सावरकर म्हणतात की देह आणि देव इथपर्यंतच्या प्रवासाच्या मध्ये देश हे कधी विसरू नका. हे सगळं कार्य आपल्याला करायचंय, जाणीवपूर्वक करायचंय आणि जाणीवपूर्वक करून आपल्याला हे सगळं काम करायचंय. आणि यासाठी हे दोन्ही समास जे आहेत ते आपल्याला परिपूर्णपणे मार्गदर्शन करणारे समास आहेत. आणि माधुरीताईंचं तर खूपच सुंदर होतं, त्यामुळे शमिकांनी पूर्ण आढावा घेतला. माधुरीताई खरंच गोड बोलतात, मला माहिती आहे त्यांचं अनेक दासबोधाची प्रवचनं मी ऐकलेली आहेत, पण त्यांचा तो धागा मला फार आवडला. वाणी एकच आहे आणि काय आहे ते कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहे. संस्कृत एक फार सुंदर सुभाषित आहे बरं का. त्या सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे, या रसना चेतुम भवती स एव जगज्जेता भवती. काय सुंदर विचार आहे बघा. या रसना चेतुम भवती, जो रसनेवरती म्हणजे जिभेवरती जिभेला जिंकतो, स एव जगज्जेता भवती, तो संपूर्ण जगावरती राज्य करू शकतो. ज्याचा स्वतःच्या जिभेवरती ताबा आहे ना तो संपूर्ण जगावरती राज्य करतो. याचा अर्थ एक इंद्रिय ताब्यात आल्यानंतर काय विलक्षण आहे.
आणि आता ती सगळी आपली इंद्रिय समर्थ आपल्याला हळूहळू या सत्वगुणाच्या निमित्ताने, सद्विद्येच्या निमित्ताने आपल्या ताब्यात आणायला सांगतायत आणि आपल्याला गुणातीतापर्यंत प्रवास करायला सांगतायत. आणि आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगते की याच गुणांच्या संदर्भात काकांनी आणखीन एक सुंदर म्हटलं की माझ्याकडे काही गुण नाहीयेत, माझं रूपलावण्य अभ्यासिता येणार नाहीये, पण मला आगंतुक गुणांची सोय धरता येईल ना. चिंतनिकेमध्ये उदाहरण दिले, एखादा पोपट आहे, तो गोड बोलला ना तरी सुद्धा त्याला सगळं वैभव मिळतं. एखादं कुत्र आहे, उत्तम कार्य केलं तर त्याला सगळं वैभव मिळतं, त्याला एसीतून गाडीतून फिरायला मिळतं. याचा अर्थ प्राण्यांकडे सुद्धा जर आगंतुक गुण असेल तर त्याला समाजामध्ये इतकी मान्यता आहे. पण तेच सत्वगुण किंवा ते चांगले गुण, ते आगंतुक गुण तुम्ही आणि घ्यायला नकोत का? ते तुम्ही आणि घ्यावेत म्हणून समर्थांनी हे दोन्ही समास लिहिलेले आहेत. हे आपल्यासाठी लिहिलेलं आहे. जसं माधुरीताईंनी सांगितलं की हे रोज वाचावेत आणि ते आपल्या अंगामध्ये बाणण्याचे प्रयत्न करावेत. समर्थांच्या कृपेने ते आपल्यामध्ये बाणावेत अशी या ठिकाणी प्रार्थना करते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय सुंदर. आम्ही शिकतोच आहे दोन्ही आचार्यांकडनं. विचारायला वेळा सांगू नये हे इतकं पटलं की काहीतरी थोडंसं माहिती असलं की ते येतच बाहेर. हनुमंताचं उदाहरण खूप सुंदर होतं आणि जिव्हा इंद्रिय याच्याबद्दल आज चिंतन अतिशय सुंदर झालं. आणि पटकन आठवलं ते जेव्हा समुद्र उल्लंघन करायला हनुमंत जेव्हा निघाला होता तेव्हा हनुमंताची पण परीक्षा बघितली गेली आणि तिकडे सुरसा होती. सुरसा नावाची राक्षसी जी समुद्रामध्ये होती आणि ती आपल्याला हे शिकवते की रसना आपल्याला जिंकायला हवी. आणि दुसरं जिभेमधनं कौतुक केलं जातं आपलं, आणि ते कौतुक जर का आपलं आपलं कोणी केलं तर त्या कौतुकामध्ये पण आपण अडकतोय. तर त्याच्यामध्ये न अडकणं हे आपल्याला त्याच्यामधनं पण शिकायला मिळतं. सगळंच आजचं दोन्ही सत्र सुंदर. आचार्यांकडनं दोन्ही मार्गदर्शन दोघांकडनं अतिशय छान. याच्या पुढे कोणाला काही प्रश्न आहेत का? आणि प्रश्न नसतील तर पुढच्या वेळेला सत्र आपलं चिंतन कोण मांडणार आहेत त्यांची नावं फक्त सांगते की विरक्त लक्षण जे आहे ते वैशाली मराठे त्याच्यावर चिंतन मांडणार आहेत. आणि पडतमूर्ख लक्षण जे आहे 10वा समास ते पल्लवी सातवळेकर ताई आहेत, त्या चिंतन मांडणार आहेत पुढच्या वेळेला. काही प्रश्न असतील तर आता घेऊया, नाही तर आपलं व्हॉट्सअप ग्रुप ओपनच असतो प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी. मला असं वाटतं आपण थांबू शकतो आता. प्रत्येकाला आपलं स्वतःचं चिंतन करायचं आहे आणि हे सत्व लक्षण गुण आपल्यामध्ये कसे वाढतील, सद्विद्या याच्याकडे आपल्याला लक्ष आपलं करायचं आहे. मृणालला मी विनंती करते की तिने शेवटचा श्लोक घ्यावा. पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया सम्मोह जो वाढला अज्ञानांध जना समुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागुत दुजे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.